पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी अपडेट समोर येत आहे। आज माता मृत्यू अन्वेषण समितीकडून अंतिम अहवाल हा सादर होण्याची शक्यता आहे। माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालानंतर कारवाईची दिशा आता ठरवली जाणार आहे। माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानंतरच कारवाईचा निर्णय होणार आहे। या दरम्यान अद्याप दोन्ही समित्यांच्या अहवालाची प्रतीक्षा मात्र कायम आहे। त्यामुळे कारवाई कधी होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। आज माता मृत्यू अन्वेषण समितीकडून अंतिम अहवाल सादर केल्याच्या नंतर कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर आज माता मृत्यू अन्वेषण समितीकडून अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे। काय सांगशील सविस्तर? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाकारण्यात आलेल्या तनिषा दुसरे या महिलेच्या नातेवाईकांचे जबाब जे आहेत ते 9 तारखेला नोंदवण्यात आलेले होते। माता मृत्यू अन्वेषण समितीच्या वतीने हे जबाब नोंदवण्यात आलेले होते आणि त्याचा अहवाल जो आहे तो आज सादर केला जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते। यापूर्वी 2 समित्यांचे अहवाल जे आहेत ते सादर झालेले आहेत आणि तिसरा जो महत्त्वाचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आहे तो आज सादर होईल। या तिन्ही अहवालांचा निष्कर्ष एकत्र काढून पुढच्या कारवाईची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे। आज साधारणपणे किती वाजेपर्यंत हा अहवाल समोर येतो आणि या अहवालात काय निष्कर्ष काढले जातात आणि त्यानंतर काय नेमकी कारवाई केली जाऊ शकते हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, या अहवालावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, त्यामुळे या अहवालाकडे लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं असणार आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।